नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या वतीने ठाणा भिवंडी येथील कशेळी येथे नव्याने प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ करण्यात आला आहे. जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था नेहमीच विविध उपक्रम राबवित गरजू महिलांना सहकार्य करत असते. अशातच कशेळी परिसरामध्ये शिवसेना ठाणे ग्रामीण व भिवंडी शहर पूर्व जिल्हा प्रमुख देवानंद थळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत कशेळी येथे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. याचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून धीरज निलेश सांबरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार, जनादेश संपादक कैलास महाबदी, जिजाऊ संस्थेच्या मोनिकाताई पानवे तसेच इतर मान्यवर पदाधिकारी, नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या प्रशिक्षण केंद्रातील विविध उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. त्यानंतर थळे यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून वाढदिवसाच्या शुभेच्छाही त्यांना देण्यात आल्या आहेत. उपस्थित मान्यवरांचे जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे. त्याचबरोबर भव्य अशा प्रशिक्षण केंद्रामध्ये वाचनालय, संगणक प्रशिक्षण, MPSC UPSC प्रशिक्षण मार्गदर्शन केंद्र, सुपर वुमन किचन यांसारख्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. तर शिवसेना ठाणे भिवंडी ग्रामीण जिल्हा प्रमुख देवानंद थळे यांच्या वाढदिवसानिमित्त या प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ करून अनेक गरजूंना येथून मार्गदर्शन करण्याचं आवाहन या ठिकाणी करण्यात आलं आहे. यावेळी देवानंद थळे यांनी जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे आणि जिजाऊच्या संपूर्ण टीमचे विशेष कौतुक करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्यात. आजच्या माझ्या वाढदिवसानिमित्त जिजाऊ सामाजिक शैक्षणिक क्षेत्राचे संस्थापक आदरणीय निलेश सांबरे आणि आमच्या मोनिकाताई, आमचे मित्र कैलास महापती साहेब, त्यांचे चिरंजीव धीरज, हे सर्व लोक आजच्या दिवशी आणि आमच्या लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणात इथे हजर आहेत. की जिजाऊ संघटना ही महाराष्ट्रभर सगळ्यांना माहिती आहे आणि प्रसिद्ध आहे. जिजाऊ म्हणजे मार्गदर्शन, जिजाऊ म्हणजे एक जिजाऊने घडवलेले छत्रपती शिवाजी राजांची म्हणजे माता, या संस्थेच्या नावानेच खरं सगळं आलं. पण आजच्या दिवशी त्यांचे कामं बघाल तर संघटनेचं उद्घाटन झालं, महिला सक्षमीकरण कशा पद्धतीत करावं, MPSC UPSC ची पुस्तकं उपलब्ध करून दिली आणि येत्या काळामध्ये आपल्या प्रत्येक गावामध्ये असे चांगले चांगले ऑफिसर, अधिकारी, सरकारी लोक घडले पाहिजे. अशा पद्धतीचं हे जिजाऊचं काम वाखाणण्याजोगं आहे. मला वाटतं हे महाराष्ट्रभर सांबरे साहेबांचं काम बघून आमचे लोकनेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी त्यांना हेरलं. त्यांच्याकडं फार पूर्वीपासून लक्ष होतं आणि आज ते म्हणजे बोलतात ना की दुधामध्ये शर्करा पडल्यासारखा तो युक्त आहे. तसा हा आमच्यासाठी प्रकार आहे की सांबरे साहेबांसारखे नेते आमच्या शिंदे साहेबांनी आमच्या बरोबर शिवसेनेत घेतले, हे खरोखर आमच्यासाठी फार जमेची बाजू आहे. नमस्कार. आज देवानंदजी थले साहेब यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाचा औचित्य साधून आज जिजाऊनी त्यांना हे गिफ्ट दिलेलं आहे की त्यांची स्वतःची ग्रामपंचायत आहे. तर जे जिजाऊचं काम चालू आहे त्यात त्यांनाही आम्ही वाटा देऊन टाकलेलं आहे की ते त्यांनी सांभाळायचं आहे. या हिशोबाने आपण शिक्षण, आरोग्य, महिला सबलीकरण, शेती आणि संघटन याच्यावर जिजाऊ गेली 20 वर्ष कार्यरत आहे. तर तेच काम आपण गावागावापर्यंत पोहोचवण्यासाठी आज शिवसेनेची आम्हाला मदत होईल या हिशोबाने आपण काम करतोय. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये.
उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महानगरपालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासून लागू करण्यात आलेल्या 7व्या वेतन आयोगानुसार अद्याप फरकाची रक्कम मिळालेली नाही. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या संघटनेने या संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा करून 23 जून रोजी महानगरपालिकेचे आयुक्त यांना निवेदन दिले. या निवेदनामध्ये म्हटलं आहे की 8 वर्ष उलटून गेली तरी 7व्या वेतन आयोगातील 20% फरकाची रक्कम अजूनही कर्मचाऱ्यांना मिळालेली नाही. सन 2016 ते 19 या काळामध्ये निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू करून ग्रेड पे, ग्रॅज्युएटी, रजा विक्री, पेन्शन विक्री, बेसिक पगार फरक, नगदीकरण फरक, वेतन निश्चित फरक 10, 20, 30 इत्यादी देण्यात आलेले नाही. त्याबाबतीत आयुक्त साहेबांनी संबंधित अधिकारी यांचं लक्ष वेधलं व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना या रकमा कशा व किती लवकर देता येतील याची विचारणा केली आहे. तदनंतर लेखा व वित्त अधिकारी 7व्या वेतन आयोगाचा 3रा हप्ता आपल्याला देण्याबाबत आदेश दिले आहेत. तसेच तो हप्ता बँकेत जमा देखील झाला आहे, हेही या निवेदनामध्ये अधोरेखित करण्यात आलं होतं. त्यावरून संघटनेचे अध्यक्ष पी.एच. पाटील आणि सचिव इजाज पटेल यांच्यासह अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. आयुक्तांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्या लक्षात घेता मार्च 2026 पर्यंत इतर फरकाची रक्कम अदा करण्याचं आश्वासन दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे. संघटना अध्यक्ष व स्वतः सचिव यांनी सकारात्मक चर्चा केल्यानंतर आयुक्त साहेबांचे आभार देखील मानले. मी ठाणे महानगरपालिका सेवानिवृत्त कर्मचारी संघातर्फे अध्यक्ष या नात्याने आमच्या संघटनेच्या वतीने आम्ही माननीय आयुक्त साहेब श्री सौरभ राव यांची भेट घेतली. आमच्या मागण्या आजपर्यंत पूर्ण झालेल्या नव्हत्या. त्यांनी फक्त आमच्या मागण्या अशा होत्या की रजेचा पगार, ग्रॅज्युएटी, 7वा वेतन, त्याच्यानंतर पेन्शन विक्री, हे सगळ्या 10, 20, 30 ह्या सगळ्या मागण्या आमच्या होत्या, पण आजपर्यंत त्या पूर्ण होत नव्हत्या. वेळोवेळी आम्ही पाठपुरावा करत होतो आयुक्तांना, खालच्या अधिकाऱ्यांना, यांना पाठपुरावा, तरीसुद्धा काही मागण्या मान्य होत नव्हत्या. 2 हप्ते फक्त त्यांनी ग्रॅज्युएटीचे दिलेले आहेत. आता 3रा हप्ता आजच आम्ही माननीय सौरभराव आयुक्त साहेब यांची भेट घेतली आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की आजच 3रा हप्ता तुमचा देतो आणि त्याच्यानंतर 4था आणि 5वा हप्ता हा फेब्रुवारी मार्च 26 पर्यंत देण्याचं मी आश्वासन देतो असं त्यांनी मान्य केलेलं आहे. त्याच्यामुळे आमचे सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे जे कर्मचारी आहेत ते संपूर्ण आज आनंदामध्ये आहेत, जल्लोष करतायत ते. त्याच्यामुळे माननीय सौरभराव आयुक्त साहेब यांचे संघटनेच्या वतीने मी खूप आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो की त्याने आपल्या सेवानिवृत्त झालेले नाही आहेत तरीसुद्धा त्यांना जाण आहे की सेवानिवृत्त झाल्यानंतर माणसांना काय फेस करावं लागतं, काय त्रास होतो, त्यांना संपूर्ण आजार असतो, त्यांना ऑफिसला येता येत नाही. त्याच्यामुळे त्यांची आमच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची जाण ठेवून त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही खूप आनंदात आहोत. ठाणे महानगरपालिका सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने सचिव म्हणून मी आज आम्ही आयुक्तांना भेटलो आणि आयुक्तांनी आम्हाला ग्रॅज्युएटी संदर्भात 10, 20, 30 रजा विक्री, पेन्शन विक्री, परत नगदीकरण, वेतन निश्चिती, बेसिक पगाराचा फरक, या सगळ्या मागण्या आमच्या ज्या वर्षानुवर्षे पेंडिंग होत्या त्या देण्याबाबत आम्हाला अगदी पॉझिटिव्ह त्यांनी हे दिलं, आश्वासन दिलं आणि आम्हाला ग्रॅज्युएटीचे 2 हप्ते मिळालेले आहेत. 3रा हप्ता मला आजच सर बोलले का आजच तुमचा बँकेत जमा होणार आहे आणि यामुळे आमच्या कर्मचाऱ्यांमध्ये चांगलं आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. तेव्हा सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचा सचिव म्हणून मी आयुक्त सौरभ राव यांचे मनापासून आभार मानून
ठाणेकर जलतरणपटूंचा इंग्लंडमध्ये डंका. इंग्लंड ते फ्रान्स हे सागरी अंतर पार करणाऱ्या जलतरणपटूंचा खासदार नरेश म्हस्के यांनी सन्मान केला आहे. वेगाने वाहणारा वारा, अंधार, समुद्राच्या लाटा अंगावर झेलत ठाणेकर जलतरणपटूंनी इंग्लंड ते फ्रान्स हे 46 किलोमीटरचे सागरी अंतर यशस्वीपणे पार करून ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. मानव मोरे, आयुष तावडे, आयुषी आखाडे या जलतरणपटूंनी केलेल्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल ठाण्यामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये खासदार नरेश म्हस्के यांनी त्यांचा सन्मान करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. ठाणे महानगरपालिकेच्या कैलासवासी मारुतराव शिंदे तरण तलाव येथे हे तिन्ही जलतरणपटू नियमित सराव करत आहेत. मानव मोरे, आयुष तावडे, आयुषी आखाडे या तिन्ही जलतरणपटूंनी इंग्लंड ते फ्रान्स हे सागरी अंतर भारताच्या प्राईड ऑफ इंडिया या संघात सहभागी होऊन पार केले. प्राईड ऑफ इंडिया चे ए व बी हे 2 भारतीय संघ इंग्लंडमध्ये गेले होते. प्राईड ऑफ इंडियाच्या ए संघामध्ये ठाण्याच्या मानव राजेश मोरे व वय वर्ष 18 यांची, तर प्राईड ऑफ इंडियाच्या बी संघामध्ये आयुष प्रवीण तावडे वय वर्ष 15, आयुषी कैलास आखाडे वय वर्ष 14 यांची निवड झाली होती. हे तीनही जलतरणपटू इंग्लंडला जाण्यापूर्वी नियमित ठाणे महानगरपालिकेच्या कैलासवासी मारुतराव शिंदे तरण तलाव येथे प्रशिक्षक कैलास आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरणाचा सराव करत होते. तसेच इंग्लंड फ्रान्स येथील वातावरणाचे तापमान लक्षात घेऊन त्यांची सवय व्हावी या दृष्टीने खासगी तरण तलावात बर्फाच्या लाद्या टाकून जलतरणाचा सराव केला. अथक मेहनत आणि नियमित सराव यामुळेच हे यश प्राप्त केले असल्याचं तिन्ही जलतरणपटूंनी सांगितलं. यावेळी त्यांचे पालक रुचिता मोरे, राजेश मोरे, प्रवीण तावडे, कैलास आखाडे उपस्थित होते. सर 1 मिनिट थांबा साहेब, 1 मिनिट थांबा, 1 मिनिट. जगातील सर्व जलतरणपटूंचं एक स्वप्न असतं इंग्लिश खाडी पोहून जाण्याचं. शेवटच्या क्षणापर्यंत नामांकित जलतरणपटू हा प्रयत्न करत असतात. सगळेच यशस्वी होत नाहीत, परंतु आपल्या ठाण्यातील 19 वर्षाची, 11 वर्षाची, 15 वर्षाची ही मुलं इंग्लंड टू फ्रान्स अतिशय अवघड असा सागरी प्रवास आमचा मानव आहे. मानवने 13 तासांचा हा त्याचा विक्रम आहे. आयुषी आहे 11 तास पोहून इंग्लिश खाडी त्यांनी पार केलेली आहे. हा एक विक्रम त्यांनी नेमलेला आहे, विक्रम केलेला आहे आणि ठाणेकर आहेत आणि आम्हाला ठाणेकरांचा अभिमान आहे. अत्यंत खडतर असे कष्ट घेऊन, अनेक धोके सांभाळून, काळजी न करता ही मुलं इंग्लिश खाडी पोहलेली आहेत, पोहून गेलेली आहेत. आपलं टार्गेट त्यांनी पार केलेलं आहे आणि ठाणेकरांच्या दृष्टीने ही फार मोठी गौरवास्पद गोष्ट आहे. त्याचबरोबर त्यांचे पालक यांची सुद्धा कौतुक करणं गरजेचं आहे. पाण्यामध्ये सुद्धा जेव्हा मुलगा पोहायला जातो तेव्हा पालक घाबरतात, परंतु आपल्या मुलांच्या जीवाची पर्वा न करता एवढा खडतर प्रवास करण्याकरता आणि त्यांना तयार करण्याकरता पालक जे कष्ट घेत असतात, त्यामुळे त्यांचंही कौतुक करणं गरजेचं आहे. आज त्यांचा या ठिकाणी आज आम्ही सत्कार केलेला आहे. इंग्लिश चॅनल पोहणं हे एक प्रत्येक स्विमरची इच्छा असते. खूप कठीण प्रयत्न करावे लागतात. थंड पाणी असलेले जेलीफिश आणि इंग्लंड टू फ्रान्स 46 नॉटिकल मैल म्हणजे 46 किलोमीटरपेक्षा ते 55 ते 60 किलोमीटरचं अंतर, हे सगळं पाण्यातनं पोहून जाणं. आणि समुद्रामध्ये आपण बघितलं असेल तर भरती ओटीचा मोठा विषय असतो. समुद्र तिथलं वातावरण सारखं बदलत असतं. जेव्हा वातावरण बदलतं तेव्हा कधी सोपं होतं, कधी अजून कठीण होतं. शांत वातावरणात शांत समुद्र असेल तर तिथे आव्हानं, सगळ्या आव्हानाचा विचार करून आमचे कोच कैलास आखाडे यांनी प्रयत्नपूर्वक आखणी केली की पाणी थंड असणार आहे. मग थंड पाण्यामध्ये बर्फामध्ये बसण्यासाठी बर्फात कंटिन्यू मुलांना एक अर्धा तास आपण सुरुवात करून 1, 1.5, 2 तासापर्यंत त्यांचा स्टॅमिना वाढवला. आणि हे सगळं करत असताना तिथे येणारे ज्या अडचणी आहेत त्यालाही सामोरं जाताना घाबरायचं नाही, सामोरं जायचं. ह्यांनी मुलांना तयार केलं आणि ते करताना त्याच्यामुळे ते यशस्वी झाले असं म्हणता येईल. ह्याच्यामध्ये कोच कैलास आखाडेंचा मोठा हातभार आहे. स्टारफिश क्लब त्यांच्या मागे उभा आहे. ठाणे जिल्हा हौशी जलतरण संघटना त्यांच्या पाठीशी उभी होती. महापालिकेने त्यांना खूप सहकार्य केलं आणि राज्याचे उपमुख्यमंत्री, खासदार ह्या सगळ्यांनी मिळून त्यांच्या सहकार्यामुळे हा इव्हेंट चांगल्या पद्धतीनं
पोहून पार करता आला? अनुभव तर खूपच वेगळा होता, कारण इथलं वातावरण आणि इंग्लंडचं वातावरण हे खूप त्यात फरक असतो. इथे जे समुद्राचं पाणी असतं ते गरम असतं आणि तिथे इंग्लंडमध्ये गेल्यावर समुद्राचं पाणी खूप जास्त थंड होतं. त्यासाठी आम्ही रोज आईस बाथ घ्यायचो, बर्फाच्या पाण्यात बसायचो आणि त्यासोबत जेलीफिश, सील, डॉल्फिन असे बरेच समुद्री प्राणी जे होते ते आम्हाला बघायला भेटले समुद्रात. त्यात जेलीफिश हे खूप पॉयझनस आहेत आणि त्यात खूप प्रमाणात जेलीफिश आहेत इंग्लिश चॅनलमध्ये. आणि त्यासोबत स्ट्रॉंग करंट, म्हणजे करंट आपल्या फेवरमध्ये नव्हता पहिले 4 तास. त्यासोबत रात्रीचे 3 वाजता आम्ही जेव्हा स्टार्ट घेतली तेव्हा 2 तास आम्हाला अंधारात पोहावं लागलं. ह्या सगळ्या अडचणींवर मात करून आम्ही इंग्लंड ते फ्रान्स हे अंतर पार केलं आणि त्यामागचा सपोर्ट आहेत आमची फॅमिली, आमचे पॅरेंट्स, कोच आणि तुम्हा सगळ्यांचा सपोर्ट असंच. धन्यवाद. इंग्लिश खाडी 22 मीलची असते, म्हणजे आम्हाला सरळ 22 मील जाता येत नाही. तो पाण्याचा करंट असतो, मग आम्हाला फिरून जाऊन परत आज फ्रान्समध्ये यायला लागतं. तसं आमचं टोटल 46 to 48 किलोमीटर झालेलं आमचं अंतर. हे अंतर पार करताना आम्हाला खूप अडचणी झाल्या, जसं की आम्हाला पाणी खूप थंड होतं, खूप जोरात वारा होता आणि पाण्याच्या आतमध्ये जेलीफिश आणि खूप सारे वेगळे सी क्रिएचर्स होते, त्यांच्यापासून आम्हाला खूप धोका होता. हे सगळं आम्ही अडचणी पार करत आम्ही इंग्लिश खाडी सक्सेसफुली पार केली. याचा आम्हा तिघांना खूप अभिमान वाटतोय. माझं नाव आयुष प्रवीण तावडे आहे. मी 15 वर्षाचा आहे. मी ACS 5 पकाडी या शाळेत शिकतो. इंग्लिश चॅनलला खूप मोठा इव्हेंट आहे, त्यासाठी आम्हाला तेवढीच प्रॅक्टिस पण करायला लागली. तिथला मेन प्रॉब्लेम आहे तिकडचं थंड पाणी. त्यासाठी आम्हाला सरांनी दररोज थंड पाण्याच्या बर्फात बसून आम्हाला प्रॅक्टिस केली. दररोज 3-3 तास सराव करायचो आणि तिकडे गेल्यावरती पण थंड पाण्याची सवय होण्यासाठी दररोज आम्ही 1-1 तास तिकडे प्रॅक्टिस करायचो. इव्हेंटच्या दिवशी तिकडे विंड्स खूप होत्या, जेलीफिश होते, हे सगळे प्रॉब्लेम आम्ही फेस केले होते, पण त्याला आम्ही मात करून तो इव्हेंट सक्सेसफुली 11 तास 19 मिनिटात करू शकलो. याचा आम्हाला खूप अभिमान आहे. ठाण्यातील स्वर्गीय बाबूराव सरनाईक जिम्नॅस्टिक सेंटर येथे झालेल्या प्रो गोविंदा सीझन 3च्या पूर्वपात्रता फेरीत राज्यभरातील गोविंदा पथकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकूण 32 संघांनी आपल्या दमदार खेळ कौशल्याचे प्रदर्शन करत प्रेक्षकांची मनं जिंकली. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, प्रो गोविंदा लीग अध्यक्ष पूर्वेश सरनाईक, मुंबई T20 लीगचे अध्यक्ष विहंग सरनाईक, नगरसेविका परीक्षा सरनाईक, डॉक्टर काश्मीरा सरनाईक आणि इतर मान्यवरांनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. या पात्रता फेरीत मानवी मनोऱ्यांचे शौर्यपूर्ण सादरीकरण पाहायला मिळाले. गोविंदा या पारंपरिक खेळाला व्यावसायिक दर्जा मिळावा आणि जागतिक स्तरावर मान्यता मिळावी, हाच या स्पर्धेचा उद्देश असल्याचं प्रो गोविंदा लीग अध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी सांगितलं. येत्या 7, 8, 9 ऑगस्ट 2025ला SVP स्टेडियम डोम वरळी येथे अंतिम फेरीत निवड झालेल्या 16 संघांचे अजून अधिक दर्जेदार आणि थरारक सादरीकरण पाहता येणार आहे. दहीहंडी हा केवळ उत्सव नाही तर कबड्डी आणि क्रिकेटप्रमाणे राष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्याचा प्रयत्न असून या उपक्रमातून केला जात आहे. या माध्यमातून गोविंदा पथकांना आर्थिक संधी, सुरक्षितता तसेच मोठ्या प्रमाणावरती प्रेक्षकांची दाद मिळेल असा विश्वास देखील व्यक्त करण्यात आलेला आहे. मी खरोखर समाधानी आहे की राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब असताना आम्ही ह्या जो दहीहंडीचा उत्सव होता त्याचं गोविंदामध्ये रूपांतर करून त्याला एक क्रीडाचा दर्जा देण्याचं धोरण निश्चित केलं आणि माझी जी मागणी होती त्याला यश आलं. कारण गेल्या अनेक वर्षापासून गोविंदा म्हणून आणि नंतर गोविंदाचा दहीहंडीचा आयोजक म्हणून प्रताप सरनाईकनी गेल्या अनेक वर्षापासून काम केलेलं आहे आणि माझी जी मागणी होती की दहीहंडीला एक स्पोर्ट्सचा दर्जा द्यावा आणि त्या माध्यमातून आमच्या सरकारनं ते मान्य केलं. प्रो गोविंदा हे स्पोर्ट्स 3 वर्षापासून चालू झाला. एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून भरपूर काही सहकार्य आमच्या ह्या प्रो गोविंदाला मिळालं आणि म्हणून हा प्रो गोविंदा इकडे उभा आहे. मला अभिमान ह्या गोष्टीचा वाटतो की युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक आणि त्याचबरोबर आमचे दहीहंडी समन्वय समितीची लोक 365 दिवस हा खेळ कसा मोठा होईल, जागतिक स्तरावर कसा जाईल यासाठी मेहनत करत असतात आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला हे दिवस आज दिसले. गेल्या 2 वर्षामध्ये हळूहळू आम्ही पावलं टाकत होतो, परंतु आता मात्र अतिशय जोमानं ही मंडळी सगळी पावलं टाकायला लागली आणि निश्चितपणे
ह्या वर्षी प्रो गोविंदा जागतिक स्तरावर घेऊन जाईल, किंबहुना जागतिक स्तरावरचे जे काही बॉलिवूड किंवा हॉलिवूडचे कलाकार आहेत ते सुद्धा ह्या प्रो गोविंदामध्ये सामील होतील, दहीहंडीच्या उत्सवामध्ये सामील होतील. त्यामुळे आम्ही हा विचार करतोय की आमचा हा खेळ सर्वसामान्य मराठी लोकांचा, सर्वसामान्य मराठी मुलांचा हा खेळ जागतिक स्तरावर जावं आणि त्याचबरोबर स्पोर्ट्स कॅटेगरीमध्ये आल्यानंतर आमच्या मुलांना शासकीय नोकरी मिळावी, आमच्या मुलांना योग्य ते सहकार्य, जसे शासकीय दुसऱ्या कोट्यातून दुसऱ्या स्पोर्ट्सला दर्जा दिला जातो तशाच पद्धतीने आमच्या मुलांनाही ते दर्जामध्ये त्यात शासनाच्या माध्यमातून त्यांना सहकार्य मिळावं. नाही, मी आपल्याला सांगतो की काल ह्या क्वालिफिकेशनचा पहिला दिवस होता आणि ज्या क्वालिफिकेशनच्या दिवशी 32 संघ या ठिकाणी आले होते, या 32 संघांमधले 3200 खेळाडू काल ज्या वेळेस इथे खेळले त्यात एकही खेळाडू हा त्याचा अपघात काल झालेला नाहीये. हा खऱ्या अर्थानं दहीहंडी गोविंदा आणि आमच्या प्रो गोविंदाचं आम्ही कौतुक केलं पाहिजे, कारण ह्याच माध्यमातून आदरणीय सरनाईक साहेबांनी एक स्वप्न पाहिलं होतं की माझा गोविंदा हा त्याला कुठल्याही प्रकारची इंजुरी नाही व्हावी, यासाठी आपण ह्या प्रो गोविंदाची निर्मिती करतोय. आणि प्रामुख्याने मी आपल्याला सांगतो की ह्याच 32 संघांमधले 16 संघ हे पुढील प्रो गोविंदाच्या ह्या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत. मी आपल्याला जसं सांगितलं की प्रो गोविंदामध्ये आमचे जे खेळाडू आहेत म्हणजे 3200 गोविंदांना 16 संघाच्या माध्यमातून 200 खेळाडू प्रति संघ आपण जे देणार आहोत संधी, त्याच्या माध्यमातून या गोविंदांना भविष्यातही फायदा व्हावा, जसे जेणेकरून त्यांना नोकरी मिळावी, त्यांना अनेक गोष्टींचा त्या शासनाच्या माध्यमातून त्यांना फायदा व्हावा, अशा सगळ्या गोष्टींना एकत्रित करून ह्या प्रो गोविंदाच्या माध्यमातून आम्ही सगळे मेहनत करत असतो. आपण सरनाईक साहेबांना विचारलेल्या प्रश्नांमध्ये असं होतं की बेस्ट प्लेअर, तर ह्या सगळ्या गोष्टी पण आहेत, कारण आज आपल्याच मुंबईमधला एक रोहित शर्मा आज आपल्या जगातला एक ग्लोबल सुपरस्टार बनू शकतो. सूर्यकुमार यादव सारखा एक मुंबईचा मुलगा आज क्रिकेटच्या विश्वात एक वेगळा त्याचं नाव कमवू शकतो. तर तोच स्वप्न आम्ही सुद्धा पाहिलेलं आहे की आपल्या दहीहंडी मधला जो गोविंदा आहे त्या गोविंदाची सुद्धा स्वतःची एक त्याची प्रतिमा तयार व्हावी, त्याची स्वतःची एक ओळख निर्माण व्हावी, यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टींचं करतोय आयोजन. आणि मी आपल्याला जसं सांगितलं की आज जरी जूनचा महिना असला तरी 1 महिना ह्या गोविंदांना, कारण ह्या वर्षी प्रो गोविंदा फक्त 1 दिवस नव्हे तर 3 दिवसासाठी आम्ही त्याचं आयोजन करतोय आणि या 3 दिवसांमध्ये अनेक गोविंदांना वेगवेगळे अशा फॉर्मॅट्समध्ये ह्या वर्षी खेळावं लागणार आहे. आणि निश्चितपणे ह्या गोष्टींमुळे एक गोविंदांमध्ये एक वेगळा प्रोफेशनलिझम सुद्धा येणार आहे. त्याचबरोबर मला आनंद ह्या गोष्टीचा वाटतोय की आज आपण पाहत असाल की जे जजेस आहेत आणि रेफरीज आहेत, ते जजेस आणि रेफरीज आता तर आमचे महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनचे सदस्य आहेत, परंतु ह्यांच्या जोडीला स्पेन मधली जी कॅसलर्स टीम आहे त्या कॅसलर्स टीमचे पण काही प्रमुख पदाधिकारी हे 7, 8, 9 तारखेला आपल्या या प्रो गोविंदामध्ये सहभागी होणार आहेत. आणि त्यांच्यासोबत 16 तारखेला होणाऱ्या संस्कृतीच्या दहीहंडीला आमच्या महाराष्ट्राच्या गोविंदाची स्पर्धा ही स्पेनच्या मेस्कर्स नावाची जी टीम आहे त्यांच्यासोबत, म्हणजे 120 स्पॅनिश संघ खेळाडू आणि 120 आमचे महाराष्ट्राचे गोविंदा यांच्यामध्ये एक स्पर्धा असणार आहे. आणि निश्चितपणे एक गोविंदाला वेगळ्या स्तरावर नेण्याचं काम आम्ही करतोय. आणि साहेबांनी जसं सांगितलं की बॉलिवूडचे ऍक्टर्स आमच्यापर्यंत येत आहेत, हॉलिवूडचे ऍक्टर्स आता येत आहेत, परंतु मी आज ते घोषणा करणार नाही, साहेब त्याची घोषणा 5 तारखेला करणारच आहे. ह्या वर्षी प्रो गोविंदाचा ब्रँड अँबॅसेडर जो असणार आहे तो एक ग्लोबल सेन्सेशन आणि एक ग्लोबल सुपरस्टार असणार, हे सुद्धा आज मी या ठिकाणी सांगतो. आणि तो इंडियन नाही आहे, कारण आम्हाला आमचा हा प्रो गोविंदा पूर्ण जगामध्ये आता न्यायचा आहे आणि त्यासाठी आम्ही अशा एका व्यक्तीला आमचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्याला फायनल केलेलं आहे. तर 5 तारखेला आपण नक्कीच भेटू आणि त्या दिवशी त्या ब्रँड अँबॅसेडरचंही नाव. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.